विनंती सगळ्यांना. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान महाराज की जय. दत्तात्री जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धनुष्य छेदिले हातीचे हाती, रथीचा मारिला सारथी, रथीचे वारू पाडिले क्षिती, केला विरती लंकेश. आणि अष्टार रामाच्या बाणाने कसं कसं कार्य केलेलं आहे. आणि राजा रावणाच्या हातामध्ये जो का अष्टार धनुष्य होतं, बाण होतं, हातीच्या हाती अष्टार तोडून टाकलं. पुन्हा आणखीन काय केलं, जो रथ आणणारा सारथी होता तोही अष्टारा मारला. आणि त्या घोडे असणारे रथाचे तेही मारले. असं रामानं कार्य केलेलं आहे. छत्रपात मुकुटपात, ध्वजपात रथपात, पाचवा झाला काळा पात, रणी रघुनाथ खवळला. आणि राम अष्टारे भरपूर अष्टारे खवळलेले आहेत. राजा रावणाचा भरपूर राग आलेला आहे. मग सर्व अष्टार त्याचं छत्र अष्टार तोडून टाकलं. जे का घोडे होते ते मारून टाकले. आणि राजा रावणाच्या मनामध्ये आणि भीती उत्पन्न झाली. आपल्याला राम काही ऐकत नाही, आपण काय करावं, या ठिकाणाहून कसं जावं, कुठं जावं याच्याबद्दल आणि मनातल्या मनात राजा रावण विचार करू लागला. छेदावया दशकंठी, रामेशे शर सज्जिले नेटी, तव रावणे देवोनी पाठी, उठा उठी पळाला. आणि राजा रावणानं ओळखलं, जर या ठिकाणी जर जास्त वेळ आपण थांबावं आणि रामाचा बाण जर आला तर आपला कंठ छेदल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला या ठिकाणीच मारावं लागल हे जाणलं. आणि लगेच असणारा उठाउठी म्हणजे असणारा राजा रावण पळून आणि जाऊ लागलेला आहे. रणी मारावा लंकानाथ, निर्वाण नेमे आला रघुनाथ, रावण पळोनी बुद्धिवंत, जीवन घात चुकविला. आणि त्या ठिकाणी राजा रावण बुद्धिवंत म्हणजे त्या ठिकाणी त्यानं ओळखलं राम आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत. मग आपण आपला प्राण कसा वाचवायला पाहिजे, तर आपण पळून जायला पाहिजे, कुठंतरी लपून बसायला पाहिजे, तरच आपला असणारा प्राण वाचल असं ओळखलं. राजा रावण सायरा वायरा पुढं पळू लागलेला आहे. रामे मारावे रावणासी, रावणाची बुद्धी कैशी, पळोनिया रणभूमीशी, आपणासी वांचविले. आणि त्या ठिकाणी राजा रावणानं असणार स्वतःची जो का टाईम आलता, राजा रावणावर जी का वेळ आलती ती आजची उद्यावर का जायना, आज रणभूमीच्या ठिकाणी आणि तो वाचलेला आहे. आणि तो असणारा पळून जाऊ लागलेला आहे. रामन मारी पळत्यासी, हे न कळले आहे रावणासी, पळोनिया लाग वेगेशी, आपणासी वाचवी. आणि राजा रावणाला भरपूर माहिती होती कोण्या टायमाला कार्य कसं करावं आणि कसा प्राण वाचवावा. त्याला माहीत होतं राम असणारे पळत्याच्या पाठीमागं लागत नाहीत, त्याला पळू पळू जाऊन त्याला मारित नाहीत. ह्याला राजा रावणाला हे अगोदरच माहीत होतं. हे त्यानं ओळखलं, असा विचार केला आणि निघून त्या ठिकाणून आणि गेलेला आहे. राम बाणी जर्जरी भूत, रावण झाला हाताहात, काही न चाले पुरुषार्थ, मागे पळत अति धात. राजा रावणाला असणारे त्याची अवस्था कशी झालेली आहे, डोळे असणारे पांढरे झालेले आहेत, अंगावाट सर्व घाम वाहू लागलेला आहे. आणि जिकडं तिकडं असणारा बघतोय चौकट त्याला रामच दिसू लागला. आणि सर्व अंगावाट रामाचे बाण लागलेले होते, त्याच्यामुळं अंगावाट रक्त वाहत होतं. अशी अवस्था झाली आणि लगबगीनं असणारा निघून जाऊ लागलेला आहे. लंकेचा जो लंकानाथ, अपमानला रणा अंत, मोकळ्या केशी पायी पळत, घाई कुंठ अति दुःखी. आणि राजा रावण कसा होता, सर्व 33 कोटी देव जिंकलेला होता. सर्व त्याची सत्ता होती, सर्व असणारे ताब्यात होते. आणि 14 चौकटचं राज्य असणारं राजा रावणाकडे होतं.
आणि पुन्हा लंकेचा राजा एवढा असून सुद्धा त्याची अवस्था कशी झाली? डोक्याचे केस मोकळे सुटलेले आहेत, आटकळून अष्टारा पडायचं, पुन्हा उठायचं, मागं बघायचं, अशी अष्टारी त्याची बोबडी वळली. राम येतो की काय आणि बाण आला तर मला मारतो का काय, मी मरतो का काय, अशी अवस्था राजा रावणाची झाली. मेघ उडती चंड वाते, गज पळती सिंहाभिघाते, गरुड पळविती सर्पाते, तेवी रावणाते श्री. आणि राजा रावणाची अवस्था कशी झालेली आहे? सर्प असतात आणि गरुड बघितल्यानंतर जसे सर्प पळून जातात, किंवा मांजर असती आणि उंदरानं जर मांजर बघितली तर तो उंदर जसा पळून जावा, आणि तशी अनेक उदाहरणं देऊन अवस्था राजा रावणाची तशी झाली, पळून जावं लागला. या परी स्वय रावण, सांडोनी गेला रणांगण, पुढील कथानुसंधान सावधान अवधान. आणि ह्या आजच्या पहिल्या अध्यामध्ये म्हणजे 43व्या अध्यामध्ये ही कथा झाली. काय झाली की रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं, आणि युद्ध खेळत असताना राजा रावण आणि रणभूमीमधून पळून गेला, आणि त्याचा जीव त्या राजा रावणानं वाचवला. आणि ह्या 44वा जो पुढचा अध्याय आहे त्याच्यामध्ये कशी कथा आहे? अमृतासारखी गोड आहे आणि रसाळ आहे. ती सविस्तर ऐकणाऱ्या भाविक भक्तांनी ऐका, असे ग्रंथकर्ते सांगतात. एका जनार्दना शरण, रणी पळोनी रावण, उठावया लक्ष्मण, कृपाळू पूर्ण परतला. आणि इकडं असणारे आणि जनार्दन स्वामी असणारे सांगतात, आणि राजा रावण पळून गेला, पळत्याच्या पाठीमागे राम लागत नाहीत. मग लगेच असणारे परत फिरले ज्या ठिकाणी लक्ष्मण होते, आणि लक्ष्मणाजवळ आलेले आहेत, आणि काय करू लागले? राम स्वानंद कृपाळू, राम सप्रेम स्नेहाळू, राम स्वये दीनदयाळू, प्रणत पाळू श्रीराम. आणि राम असणारे सर्वाचा असणारा प्रतिपाल करणार आहेत. राम असणारे दयाळू आहेत, दुसऱ्यावर असणारा प्रेम करणारे आहेत, अशा असणारे देवादिदेव आणि राम आहेत, आणि त्या ठिकाणी आलेले आहेत. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टीकाया लक्ष्मण शक्ती भेदो नाम त्रिचत्वादिशाध्याय गोडा. तोप कोणाकडे? तोप आवरदारी विठ्ठल, तोप कोणाकडे? ज्ञानदेव तुकाराम, प्रभो रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज, दत्तात्री जनार्दन श्री एकनाथ महाराज, गोपाल कृष्ण भगवान की, पार्वते पते शिव हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सूचक बालाजी महाराज तपसे एकधारा.